दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीचे. थोडा मॉनिटरला आवाज द्या खाली, करण्यांच्या आवाज थोडे कमी ठेवावरचे, खाली बॉक्स मधून जास्त सोडा. परब्रह्म डोळा दावायसे म्हणते कोणा नियुक्ती ज्ञानोबाची, सांगतील अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा. नामा म्हणे देवा सांगून या काही नाही मुक्ताबाई गुह्य तुझे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. विडल 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगातून निवृत्ती दादा ज्ञानोबा सोपान काकान मुक्ताबाई यांचं वर्णन करतात. विडाल या नागठाणा नगरीमध्ये ज्या निमित्तानं हा एक दिवसाचा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे, आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी सोपानराव नागोराव भिशे बाबांच्या या गोड जीवन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या समस्त भिशे परिवारांना हा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांचे चारही चिरंजीव आनंदराव सोपानराव भिशे, भगवान सोपान भिशे, विनायक भिशे आणि सूर्यभान भिशे चार बंधू आहेत, पण या कुटुंबामध्ये एकी आहे. आणि चार बंधूंकडे पाहिल्यानंतर त्या चार बंधूंच्या आठवणी ते राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा भव्य आणि दिव्य त्यांनी कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. समस्त भिशे परिवार
या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल परिवाराच्या वतीनं कीर्तनाच्या संदर्भात वेळोवेळी संपर्कामध्ये असणारे आमचे दत्तरावजी भिशे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो खूप दिवसापासून. आणि खूप आग्रह केला त्यांनी की माऊलींची सेवा व्हावी म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातले एक विशेष नाव मृदुंग सम्राट माझे जवळचे मित्र कृष्णा महाराज भोरकडे. कृष्णा महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. वाजवण्यात तर त्यांचा हातखंडा आहेच परंतु सगळ्या कीर्तनकारांचं सुद्धा ते लाडकं व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या परिसराचं वैभव असे कृष्णा महाराज त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर मृदुंगाची साथ मृदुंगाचार्य आमचे रोहन महाराज ती कमी वयामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा चांगली कमांड या ठिकाणी कमवली आपल्याच परिवारातील गावात रोहन महाराज भिशे त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे परमार्थ स्नेही पंढरीनाथ बुवा कदम पंढरी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सुरुवातीला ज्यांनी चाल गायली गायनाचार्य मोतीराम महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे बंधू प्रवीण महाराज पठाडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून परिसरातील तालुक्यातील सगळी दिग्गज मंडळी भजन क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील नामवंत मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. विनेकरी असतील शूटिंगवाले असतील मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता विडल या परिवारावर हा जो दुःखाचा प्रसंग आहे ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो ना त्यावेळेस त्याची दुःखाची तीव्रता कळत असते. आज मला कीर्तन करणं सोपं आहे तुम्हाला कीर्तन ऐकणं सोपं आहे पण बाप नसल्यानंतर जीवन जगणं किती अवघड आहे. ज्या स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस त्याचं दुःख कळत असतं. बोलताना थोडा इको कमी ठेव गायन करताना. हॅलो थोडा डबल आवाज येतो ना शेवट फक्त आवाज द्या इको कमी करा. हॅलो बाप हा घराचा आधार असतो आणि संस्काराची शिदोरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होत असते. आणि आदरणीय माळकरीच होते ना बाबा हा स्वतः ते माळकरी होते. वारकरी संप्रदायाचे पायिक आळंदी देहू पंढरीचे निष्ठावंत वारकरी. आणि एक स्पष्ट सांगतो अशा वारकऱ्याच्या गोड जीवनाचं कीर्तन करताना आम्हाला सुद्धा विशेष आनंद आहे. कारण एकदा हरिभक्ताचं पुण्यस्मरण आहे. परवा एकाचं श्राद्ध होतं ते पिऊन मेलं होतं. आम्हाला काय माहिती कशाने गेलं. मी अभंग घेतला यासाठी केला होता अट्टहास. कीर्तन संपल्या येणेकरी म्हणले हे कशाने गेलाय माहिती का. म्हणलं लोक घरची तरी का आम्हाला काय खरं सांगत का त्याने काय कुठाने केलं ते म्हणले हे पिऊन गेलाय. मग ते पुण्यस्मरण ते श्राद्ध वेगळं आणि हरिभक्ताचं गोड जेवण वेगळं विडलं. संपूर्ण जीवन ज्यांनी वारकरी संप्रदायाची तत्व जोपासली अशा वारकऱ्याचं हे गोड जीवन आहे. या निमित्तानं आमच्यासारख्या वारकऱ्याला कीर्तन करताना सुद्धा एक विशेष आनंद होतो. स्वाभिमान वाटतो की ही वारकऱ्याची सेवा करण्याचा योग. बाप नसल्यानंतर जीवन जगणे किती अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याची तीव्रता विचारा. राज्याभिषेक झाल्या शिवाजी महाराज हसले नाही तर आईच्या कुशीमध्ये जाऊन रडले. आईनं विचारलं देश तुझ्या ताब्यात आहे तू छत्रपती आहे. राजानेच रडलं तर प्रजेनं कुणाकडे न्याय मागायचा. छत्रपती म्हणतात आई माझं अंतकरण मला आज मोकळं करू दे. मी महाराष्ट्राचा राजा झालो तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं पण आई आज इतका मोठा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी तुझ्या कंपाळाचं कुंकुमा जे माझे वडील असते ते त्यांना किती आनंद झाला असता. महाराष्ट्राचा राजा होता पण बाप नसल्याचं दुःख कायम टोचत राहिलं. तसं या परिवाराकडे सगळे विश्व मुठीत घेण्याची ताकद आहे पण बाप नसल्याचं दुःख आणि ह्याची कशानेच तीव्रता भरून निघत नाही. परंतु त्यांचे विचार त्यांचे संस्कार त्यांचे आचार आणि त्यांचं जतन व्हावं त्यांच्या स्मृतींचं आपल्याला विस्मरण होऊ नये यामुळे हा गोड जीवनाचा कार्यक्रम आहे. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर परिवारावर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. म्हणून बाप असावा पण कसा असावा. जगी ऐसा बाप त्याचा वंश मुक्तीचा दावा त्याचा वंश मुक्तीचा जगाचा बाप होत्या
वंशमुक्तीचा 14वा जगी आयसा बाप बाबा ज्याचा वंशमुक्तीचा दावा ज्याचा वंशमुक्तीचा दावा ज्याचा वंशमुक्तीचा भाग्यवान असावा लागतो. जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती सजावा. वडील भाग्यवान असतील तर त्या वंशामध्ये चांगल्या विचाराची मुलं जन्म घेत असतात. जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. बसणाऱ्यापैकी कुणाला माहित नाही मरण येणार नाही. खरं सांगा बरं, सगळ्याला माहिती. ओव्या अभंगन पुरावं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ झाल्यात आहे. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारी हुशार आहे सध्या. सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाठ आहे, गाणाऱ्याच्या अभंग पाठ आहे, बसणाऱ्याच्या गाथा पाठ आहे, आणि ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे. म्हणजे असं होऊ शकतं काय, ओढून घ्यायचं काम नाही. पण मला काय सांगायचंय, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असतात पंढरी महाराज. बोलणारा स्वतःच ज्ञान पाजळीत असतो, ऐकणारे 100 जणांचं ऐकून हिथं आलेले असतात. म्हणून तर माऊली म्हणले प्रभू तुम्ही महेशाची. हा बोलणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. सगळ्याला माहिती हे उपजेते नाशेन देहाच्या गावाला ल्यान जीर्ण वसर सांडेजेन याच्यासाठी केला शेवट दोभाला देह जाईल जाईलन. ही तुम्ही सगळं उघडून प्यालाय, सगळं तुमच्या पहाड झाले. तुम्ही काय कमी महाराजा वाट लावली नाहीत. सगळ्याला माहिती जन्म मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू. एक म्हणला कस काय मृत्यू येतो बा, त्याचं उत्तर असे जन्माबरोबर मृत्यू हा फुकट आहे. पक्वाच घेतला की गट्टा फुकट आहे. बरोबर का, एक्स्ट्रा पैसे. पकवास घेतला गट्टा फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लरी घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, पेन घेतला कांडी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. भेटलं एक म्हणला मला नको वाटते, तुला काय वाटतं हिथं याला किंमत नाही. हिथं यमाला काय वाटते त्याला किंमत आहे. आपण जरी मरणाला विसरलो तरी मरण आपल्याला विसरत नाही. ती घडी घडीला आपलं वाट घडी घडी वाटयाची पाये घडी घडी वाटयाची पाये घडी घडी वाटयाची पाये घडी घडी वाटयाची पाये. किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश. हरिमुखी गाता हरपली जिल्हा हरिमुखी गाता हरपली जिल्हा. अजून किती आहे अजून किती आहे अवकाश अवकाश. हरिमुखी गाता हरपली जिल्हा हरिमुखी घडी घडी काळ ती वाट बघू नये हो. आपण मरणाला विसरलो तरी मरण आपल्याला विसरत आहे का. तुम्ही बँकेतून लोन काढलं समजा, जोपर्यंत लोन मिळत नाही तोपर्यंत आपण बँकेला विसरत नाही. एकदा लोन मिळाला आपला बँकेचा संबंध. आपण बँकेला विसरत पण बँक आपल्याला विसरते का. खरं सांगा बरं. ते महिन्याच्या महिन्याला लेटर पाठवणारच, हप्ता आलाय भरा हप्ता आलाय भरा. हे तसंच आहे, तुम्ही विसरलाय ते तुम्हाला विसरत नाही. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठवाती लागला सरीसा पाठवाती. या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठवाती लागला सरीसा किती या काळाचा सोसावा वळसा लागला शे सरीसा पाठवाटी. जैसा पाठीमागं लावलाच असं धावूनच आहे. तो सोडीतच नाही.
वेटिंग महागच आहे. झोपेतून उठायला आपण अलाराम लावतो तसं प्रत्येकाचा काळाने अलाराम लावलाय, कधी कुणाचं बटन दाबायचं हे प्रत्येकाचं. तुम्ही म्हणता महाराज जन्माला येणारा जर जाणारच होता तर देवानं येऊनच कशाला द्यायचा, काय गरज होती मग जन्मच द्यायची जग निर्माण करायचे. उत्तर आहे का, जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही, इतका वाघासारखा नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. मेन प्रॉब्लेम हित आहे. जन्म मृत्यू हे दुःखच नाही, इतकी चांगली वस्तू मिळून सुद्धा त्याचा उपयोग करता आला नाही हे खरं दुःख आहे. विडावलं थोडं जीवन असावं पण आवाज मॉनिटरला द्यावा. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती उरावे असं माणसाचं जीवन असावं. आणि आजचा अभंगच कीर्ती या शब्दाची भरतो. गेले दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले सगळ्याला जायचे. दिगंबर हे माणसाचं जीवन आहे. दिगंबर म्हणजे जे जितेंद्रिय आहेत त्यांना दिगंबर म्हणतात, आणि ज्यांनी इंद्रियाला जिंकलं त्याच ईश्वर विभूतीत गेले. दिगंबर ईश्वर विभूती. जायचंय सगळ्यांना, देह रूपाने कोणी राहणार नाही. पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीच्या रूपानं माणसं राहत असतात. आज बाबा आपल्याला देह रूपानं दिसणार नाही, कीर्तीच्या रूपानं. हॅमिंग मारते प्रत्येक शब्द थोडा व्यवस्थित करावा. गेन ट्रबल शारदा असा मोकळा. हॅलो, शब्दाला चिकटून हे असं थोडं हे राहतंय, जरा हेमिंग मारल्यासारखं होतं. जागेवर तुकडा पाडा शब्दाचा असा. हॅलो, कीर्तीच्या रूपानं माणसं या जगामध्ये जिवंत. ऐका, माणसं फक्त कीर्तीच्या रूपानं राहतात. संत या समाजामध्ये 3 स्वरूपामध्ये राहतात. संत कीर्तीच्या रूपानं राहतात, संत ग्रंथाच्या रूपानं राहतात, आणि संत समाधीच्या रूपानं राहतात. विडावलं संत 3 स्वरूपात राहतात. ग्रंथाच्या रूपानं, कीर्तीच्या रूपानं, समाधीच्या रूपानं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरच्या रूपानं अजूनही आपल्यामध्ये आहेत. ज्ञानोबा समाधीच्या रूपानं अजूनही आपल्यामध्ये आहेत. आळंदीला जर समाधीवर डोकं ठेवलं अजूनही ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीतून सकारात्मक लहरी जाणवतात. त्याचा अर्थ समाधीच्या रूपानं अजूनही ज्ञानोबा आहेत. आणि ज्ञानोबा आहेत त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे, शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केले. मागल्या 40 वर्षापूर्वी आळंदीला सत्य घडलेली घटना. 10 लाख वारकरी माझ्या ज्ञानोबांच्या सोबत. जगात बातमी व्हायरल झाली. लोकांनी विचार केला, एका माणसासाठी इतकी माणसं कसं काय वेडी झाले ते. महाराष्ट्रातून उत्तर गेलं. बेस जास्त झाला, थोडा कमी ठेव. मोकळा आवाज द्या, मोकळा सा. हॅलो, महाराष्ट्रातून उत्तर गेलं. म्हणले ज्ञानोबा सर्व वारकऱ्यांना सोबत घेऊन चालतेत. म्हणजे चालतेत म्हणजे अजून आहेत का? हो म्हणे, आम्ही मान्य करू शकत नाही. का? माणूस जिवंत का गेलाय? लहरी मोजण्याचं आमच्याकडे यंत्र आहे. माणसाच्या शरीरातून लहरी बाहेर पडतात. हृदयाचे जे ठोके चालू आहेत, ECG काढला असेल ना, त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. त्या रेषा बघितल्या का? त्या लहरीत दिसत नाहीत पण त्या कागदाबरोबर येतात. तसे म्हणले लहरी मोजण्याचं यंत्र आहे. म्हणले आम्ही घेऊन आळंदीला येतो. महाराष्ट्रातून उत्तर गेले. म्हणले या. आता ते अंधश्रद्धा निर्माण होते. त्यांना तर बरंच वाटलं. देव, धर्म, संस्कृती, आचार विचार त्यांचे काय तसले शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नसते. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह, पण वारकऱ्याचा विश्वास होता. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. आणि जी संप्रदायाच्या विरोधातली कंपनी होती त्यांना आनंद वाटलं. म्हणले आता बघू काय होते. ही भगे मंडळी लय भयानक असतात. हा, हे फक्त गावात असल्या घटना घडाव टपलीच. ही पारराव बसलेले नमुने, फक्त गावचं कुठं नाही. ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं झालं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो. आणि गप्पा तर इतक्या मोठ्याला हाणणार. अमेरिकेत असं चाललं, रशिया युक्रेनचं युद्ध चाललं, आणि बांगलादेशमध्ये रानात गावात उगवले ती काढ. अमेरिका आणि जपान त्या लेवलच्या लय पडल्या समस्या सोडायला. बायको तुझ्या धावतीन लागला का बांगलादेशच्या गप्पा हाणायला? चांगलं करणार नाही, करणाऱ्याला करून देणार नाही. आता इतका सुंदर कार्यक्रम विषयपर्यंत गोड जेवणाचा आयोजित केला तरी काही कांच्या डोक्यात गणगण असते. कशामुळे केला असं? अरे करू नको पण जळू नको ना.
तुला काय आम्ही पावती बुक ठेवलंय का काय वर्गणी ठेवून निवांत ये कीर्तन आहे पंचपक्वाने खाऊन जा पण जास्त डोकं लावण्याची संख्या वाढली की खऱ्याला त्रास आहे विडावलं ही माणसं कशीच अनंत वाचाळ बरणती बर आनंद वाचाळ भरती बर अनंत वाचाळ बरणती बर आनंद वाचाळ भरती बर दया कैसा गोपाळ हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे मना अनंत वाचाळ बरळ ती बरळ माऊली म्हणले तसल्यांच्या सपनात सुद्धा देव जाणार नाही वाचाळ वीर कुठं बी डोकं लावते आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही ती परवा सकाळ सकाळी कीर्तन नाही बोल मला चौकात म्हटलं आमच्या जे हरे मला जे हरे ते मला माऊली कुठे आज खेळ अरे आम्ही का जुगार घेतोय का मटका का ऑनलाईन रमी बो सहजच बोलतात खेळ पण मी मला आमचा आहे खेळ पण तुला आहे का वेळ मग दोघाचा घालू मिळून तुला दाखवतो खेळ मला आमच्याच प्रपंचाचे झाले बिळण तुमचा कधी बघावं खेळ मग गप मर ना जियास डोकं काहाला लावतो रे कलियुगी बहु कुशल हे जन छळतील गुण तुझे गाता छळतील गुण तुझे गाता छळतील गुण तुझे गाता कलियुगी तुझे जगा झळके गुण तुझे आता तुझे गाता झळके झळके गुण या कलियुगामध्ये हे जग जन हे अवघड झालेले चांगल्याला त्रास देण्यासाठी त्यांचा छळ करण्यासाठी काही काहींचा जन्म असतो तसली कंपनी म्हणले आता आळंदीला ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी यंत्र ठेवणार आहे तर बघू म्हणले यंत्रावला काटा हलतोय का 100 पर्यंत टॅली होती त्या यंत्रात जयाचे दोरे सोन्याचा पिंपळापाशी काटा ओपन केला पिंपळापाशीच काटा 35 वर अरे म्हणले समाधीत अजून बरीच ना पण हितच 35 वर हळूहळू पुढे चालले शास्त्रज्ञ मशीन वाढतच चाललं होतं समाधी यंत्र ठेवलं सगळे बाजूला आले 5 मिनिटांत दरवाजा उघडून बघितलं तर यंत्रच फुटलं होतं यंत्राचा वार झाला वारकरी म्हणले हे काय झालं शास्त्रज्ञांनी उत्तर दिलं म्हणले माऊलीच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतायत की ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही सर्व सुखाची लहरी सर्व सुखाचा लहरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई मुकुट 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 ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई मुकुट 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 तुम्हाला आम्हाला त्या लहरी 40 वर्षापूर्वी कळाल्या नाथ महाराजांना 500 वर्षापूर्वी कळाल्या सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुऱ्या लहरी त्या आम्ही 100 पर्यंतच मोजू शकतो म्हणले माऊलीच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतायत की ती मोजण्याची तक आमच्या यंत्रामध्ये नाही आम्हाला परत माघारी जावं लागन अजून एखादं यंत्र शोधावं लागन लहरीची कॅपॅसिटी वाढवावं लागन अजून 40 वर्ष झालं परत आलेच नाहीत यंत्राचा शोधच चालू आहे मग आता कवा यंत्र पूर्ण होतंय सांगण्याचा उद्देश ज्ञानोबराय समाधीच्या रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत राहिल्या त्या समाधी जगामध्ये राहिल्या त्या समाधी जगामध्ये राहिल्या त्या समाधी जगामध्ये
ज्ञानादेच्या आधी आवाज राहिल्या त्या समाधी जगा माझी. समाधीच्या रूपानं संत आजही आपल्यामध्ये आहेत. ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीच्या रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत. आणि ज्ञानोबर आहे कीर्तीच्या रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबऱ्यांची कीर्ती नाही, तर ज्ञानोबर आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. म्हणून ज्ञानोबरांकडे पाहून नामदेवरांच्या अंतकरणातलं प्रेम शब्दाच्या द्वारे प्रगट झालं. अभंगाच्या पहिल्या दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याचा कीर्ती जगमाची राहिल्याचा कीर्ती जगमाची राहिल्याचा कीर्ती जगमाची वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी वैराग्याच्या गोष्टी 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 ऐकल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी 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 गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हरिभक्ताची कीर्तीच्या रूपानं आपल्यामध्ये ते आहेत. आणि त्यांची कीर्ती फक्त हे लोकात नाही, त्याही भूमंडळा कीर्ती माझी. उभारेला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी. जेवढी कीर्ती मोठी तेवढा माणूस मोठा असतो. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे साही 18 जणी चोविदे. हरिभक्ताची वैष्णवनिष्ठाची कीर्ती चंद्रस आहे तोपर्यंत अजरामर राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. आणि असे संत विचार आदरणीय बाबांच्या जीवनामध्ये होते. म्हणून त्यांच्याच विचारावर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. वडील वारकरी होते, त्यांच्याच विचाराची परंपरा या ठिकाणी मुलं आणि नाहीतरी वडिलांची. तुकोबाराय सुद्धा आपल्या परंपरेविषयी स्वाभिमान व्यक्त करतात. माझ्या वडिलांनी मी राजे गा देवा मी राजे गा देवा. माझ्या वडिलांनी मी राजे गा देवा मी राजे गा देवा. माझ्या वडिलांची विनंती का देवा आवाज आवाज पावर. माझ्या वडिलांची विनंती का देवा विनंती का देवा माझ्या वडिलांनी मी राजे गा देवा मी राजे गा देवा. माझ्या वडिलांनी मी राजे गा देवा मी राजे गा देवा. माझ्या वडिलांची विनंती का देवा विनंती का देवा माझ्या वडिलांची विनंती का देवा विनंती का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. टाळी वाजवा टाळी टाळी. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा उपादा पाराने रगला दारवंडा रगला दारवंडा. उपादा पाराने रगला दारवंडा रगला दारवंडा. चलो 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 टाळी टाळी टाळ. दारवंडा दारवंडा दारवंडा. माझ्या वडिलांची 8 पिढ्याचा परमार्थ म्हणले. विश्वंभरवा हरी विठोजी पदाजी शंकर कान्होबा बोल्लोबा 8वी पिढी जगद्गुरु तुकोबाराय तुझी चरण सेवा पांडुरंगा. ऐका, तुकोबारायांचे वडील बोल्लोबा महाराज निष्ठावंत वारकरी. आणि त्यांची पुण्यतिथी अशी 2-3 दिवसांनी पुढं आहे. आणि अगोदर 2-3 दिवस तुकोबारायांच्या जिजाबाई साहेबांचं जीवन चालू. ही श्राद्ध पुण्यतिथी पुण्यस्मरण गोड जेवणाचा कार्यक्रम हे आपल्या हिंदू धर्मातली अत्यंत महत्त्वाची परंपरा हे मला सांगायचं आहे. तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न केली. आधी देहूतलं श्राद्ध सांगतो मग हितलं गोड जेवण सांगतो. जिजाबाई साहेबांच्या तुकोबाने जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई तुकोबाने म्हणतात, महाराज 2 दिवसा बाबांची पुण्यतिथी आहे. अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, वारकरी बोला, भव्य दिव्य कार्यक्रम करा. पुण्यतिथी कोणाची? सासऱ्याची. आणि आनंद कोणाला? सुनाला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्या दारापुढे टाळ वाजवतो. तुकोबारे म्हणले काळजी करू नका, मोठा कार्यक्रम करू. असं सकाळच्या सत्रातलं कीर्तन
रती महारती लोकांना निमंत्रण 14 टाळकरी पुण्यतिथीचा दिवस उजाडला तुकोबाऱ्या पहाटे उठल्याने इंद्रायणी गेले काकडा सुरू केला. काकडा असा रंगात आला की आज आपल्या वडिलांचे पुण्यतिथी आहे हे तुकोबाऱ्या विसरूनच गेले. तसेच भंडारा डोंगरावर गेले. रोजचा नियम होता ना स्नान करायचं आणि डोंगर गाठायचा. वडिलांची पुण्यतिथी तुकोबाऱ्या विसरली. तुम्ही म्हणता बापाची पुण्यतिथी विसरली असं कुठं लेख असतो का? ते लेख नंतर येत अगोदर संत आहे आणि संतांची अवस्था असो ऐसा कोठे आजाचा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवची नाही आवाज द्या, आवाज. बसणारे म्हणते नाही का धावते ते बाई एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही ह्याला लय घासावी लागते. ही एवढं सोपं नाही गायन आणि वादन. जिंदगी गेली काय कांचा 6 लागा नाही 10 सुद्धा वाजवा याय नाही. जिंदगी गेली काय काय एवढं सोपं नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात आहे. तुझ्या पाया पडतो तुझ्या नादाने माझं इशारलं पण तू नाही शिकला. तो बकवा त्याची शाई पाडली पिठेचा भाता फोडला येण्याच्या ताराव उपटून काढल्या तो टाळात बोट गहून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे वदनी कवळ घेता नाम घ्यासऱ्या. बऱ्याच गुरुजीने शिष्य काढ. हे गायन वादन एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे बी वजनदारच आहे. टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. अस्वाईसा कोटे आठवचे नाही देहीचं विदेही भोगोदशा. देहावर उदास ते भक्ताची यादीत 1 नंबरला भक्तायशे जाना. जी देही उदास गेले अशा पासणीवर गेले भंडारा डोंगरावर. जिजाबाला टेन्शन आलं कधी महाराज येणार कधी स्वयंपाक व्हायचा. सकाळ सकाळ तर एक 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 वारकरी यायला सुरुवात झालेली आणि मालकच गायब. करा विचार एवढा मोठा कार्यक्रम आणि मालकच जर हित नसतील कसं नियोजन लागन हो. तो कोबारे गेले भंडारा डोंगराव. आईसाहेबाला टेन्शन आलं आता कसं व्हायचं. हा प्रसंग माझ्या पांडुरंग परमात्माने बघितला. देवानं विठेवून उडीत टाकली. कारण भक्ताचं काम करताना ते लाजत नाही. साधा भया भक्ती का साधा भया भक्ती का नाही लाज धरीत नाही लाज साधा भया भक्ती काज नाही लाज धरीत आयशी याची शरण नाही लाज धरीत नाही लाज साधा नाही लाज धरीत लाजत नाही भक्ताचं काम करताना. बिनपगारीन फुला अधिकारी असे भक्ताचे घरीन कामे न सांगत करी. न सांगता काम करता देव भक्ताच्या घरात. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार मिळते ते का माणसंच मिळणार राव कामाला. ज्याला त्याला फुकाट पाहिजे. आणि आता तर लाडकी बहीण आहे. फुकाटचं गावल्या कोण कामाला जाईन मरायला. आता आला का हप्ता बचत गट आला ना. त्याच्यामुळे फ्रेश चेहरे सगळ्यांचं. फुकाटचं पाहिजे फक्त आपल्याला. हा लाडकी बहीण लाडका भाऊ चांगल्या याच नाहीत फक्त शेवटपर्यंत ठेवावं. विडाल आधीच तर माणसं आळशी. मी या सरकारवर टीका करतो यात नवल नाही. हे बी सरकार ह्याच्या पहिलं बी आपण सगळ्यांचाच लाभ घेतला. सगळे एकाच माळ्याचे म्हणत. मला फक्त काय सांगायचंय
तुम्हाला आता पंढरी महाराज 1,500 रुपये ह्यांना फुकट, 6,000 शेतकऱ्याला बी येते वर्षाला, रेशन फुकट आहे, बऱ्याच गोष्टीत सगळं जर फुकट मिळलं तर माणसं कामं करते का नाही? हे जरा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. माणसाची अपेक्षा सगळं फुकट, काय गरज आहे शेतकऱ्याला पगार द्यायचा? शेतमालाला हमी भाव द्या ना, सोपं आहे ना. आमच्या कष्टाचं द्या, तुमच्या पगार नको आणि तुमच्या 6,000 नको आम्हाला वर्षात. काय गरज आहे आम्हाला 6,000? काय होतंय? इथं खताची गुणी येईना, 2-3 गोण्याला 6 लागते ते बियाणं महाग करून ठेवलं. म्हणजे काय आहे, हिकडून द्यायचं ते हिकडून आणि म्हणायचं आम्ही लय दिलं. जे मुद्दा आहे त्याला द्या, शेतमालाला भाव द्या, दुधाला भाव द्या, कांदा कुणीकडे गेला, सोयाबीनचं हे राहिलं लांब. काय अरे कोणच्या योजना कुठं राबाव ह्याची सुद्धा सिस्टीम पाहिजे. आता म्हाताऱ्या बायांना फुकट आहे वाटते इष्टीचं, आणि महिलांना हाप आहे, आणि म्हाताऱ्यांना फुकट. आता हे म्हाताऱ्या बाया कुठं फिरायला जाणार आहेत बरं? म्हातारपणात त्यांना फुकट केले. खरं सांगा, त्यांना घराची पायरी उचला ना, त्यांना फुकट केलं म्हणजे मनाय मोकळे झाले आम्ही फुकट केलं. अरे तुम्हाला इष्टीच फुकट करायची तर खेड्यापाड्यातून तालुक्याला जी मुलं शिका जातात त्यांना शाळेचा इष्टीचा पास फुकट करा ना. त्यांच्याकडून दनादन पास घेता आणि ह्यांना बायांना फुकट. कुठं जाणार आहेत म्हातारपणात ह्या शिकायला? म्हणजे हाय का काय? म्हणजे कोणची गोष्ट कुठं राबाव हे कळलं पाहिजे ना. काय झालंय, सगळे अस्ताव्यस्त आहे. कोणीच काय शेतकऱ्याचं आणि गरीबाचं कोणी वाले राहिलं नाही. आपल्यालाच करणं ना, आपल्यालाच मरणं. आणि शेतकरी म्हणून तरी असल्या टचीत टिकलाय. दुसऱ्यात एवढी सहनशीलताच नाही मायबाप. शेतकरी जे सहन करू शकतो ना, ते जगाच्या पाठी कुणीच सहन करू शकत नाही. विडालं आपल्या त्या फुकटवरून विषय निघाला. देव भक्ताच्या घरी बिनपगाराचं काम करतो, असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी. एक जणाला एक शेट जिकट 40,000 रुपये महिना ठरला. शेटने सांगितलं त्या पोराला नीट कामं करावं लागतं, आणि तो मला नीटच करतो काम, पण म्हणला माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागतात. म्हणले काय तुझ्या अटीत बोल? म्हणला पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं, म्हणजे दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झोपवाय पाहिजे र? हा, उठला की गिळीतून, गिळलं की मुरसतो. मग तू काम काय स्वप्नात करणार रे का? म्हणजे नुसता लाबाडाचा धंदा येणार राव. कृष्ण महाराज पैसे देऊन माणसं काम करणार, आणि देव फुकट काम करतो. कुठं काम केलं? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे निरावंत आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी, आरती स्वामी नाथबाबांच्या घरी अहो कितीतरी हजारो उदाहरण आहेत. भगवंत भक्ताच्या घरी फुकट काम करतो मायबाप. आणि इथं तुकोबाऱ्यांच्या घरी तुकोबाऱ्या भंडराव डोंगराव वडिलांचं पुण्यस्मरण वारकऱ्याला सुरुवात झाली. देवानं विठवून उडीत टाकले आणि तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट देहूनगरीत प्रवेश केला. गाडी गावात शिरलं की पाराव चर्चा. म्हणजे तुकोबाऱ्याने एवढा किराणा कसं काय आणलं? त्यांना दुकान टाकायचं का काय म्हणले? दुकान नाही म्हणले, वडिलांचं पुण्यस्मरण आहे. ही चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो, तो पाहिजे बरं का. मी खरंच सांगतो, निंदा सुद्धा झालीच पाहिजे, कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा. मेलेल्या माणसाला चर्चेत घ्यायला लोकांना आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंजमध्ये आलोय. लोक किरकोळाला चर्चेतच घेत नाहीत. ही नावं ठेवणारी ही ते माणसं ते सुद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. रोडला गतिरोधक माणसाला विरोधक पाहिजेत. ते म्हणले आज काय प्रकारे म्हणले तुकोबाऱ्यांच्या वडिलाचं पुण्यस्मरण. ठीक आहे, तुकोबार आहे. घरी आले, सगळ्या किराणा जिजाबाईचा आनंद गगनातच मावना. काय महाराजांनी आज पळापळ. कीर्तन सुरू झालं. तुकोबाऱ्यांचं कीर्तनात लक्ष नाही, पाहुण्याचं नियोजन, स्वयंपाकाची व्यवस्था. जिजाबाई म्हणायची कीर्तन म्हणल्या आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता, रात्र कळत. आणि आज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात कसं काय लक्ष नाही? तिला वाटायचं माझ्या सासरेबाच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचे ह्याची अकल आली. ती पळत पळत यायची आणि म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या तुकोबाऱ्यांना असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फुटूतून हसायचं आणि म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही, ते जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का? म्हाताऱ्याला माझ्या वाटाची माझ्या पुण्यतेला देव आले. बरं तुकोबाऱ्यांचे वडील बोललो बा महाराज, त्यांच्या पुण्यतेला देव आले. आणि आमच्या सोपन बाबांच्या पुण्यतेला आज या गोड जेवणाला नाहीत का देव येणार? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे
माझे भक्त गाते जेते नारदामी उभा तेते तयापाशी पांडवा हरपला मी व सवाज येत नाम गोज बरवा करती माझा त्याचंच भगवंत आहे. आज याही गोड जीवनाच्या कार्यक्रमाला भगवंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने सगळा सोहळा पार पडला. वारकरी जेव्हा बसल्या पात्र वाढले, पदार्थ वाढले, भांडी उचलली, भांडी धुवून वगैरे संध्याकाळी 5-6च्या दरम्यान तो कोबारा म्हणतात आवली ज्याची भांडी वगैरे आणली त्याची पोच करून येतो. भांडी बैलगाडी ठेवली. हे तुकोबारा गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल गावात शिरले. तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता, आताची जाबाई काय बोलून सांगतात नाही. बरं पुण्यतिथी तिच्या बापाची नव्हती ना, माझ्या वडिलाची. तिला आनंद, मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आले, कसं तारायचं तार. नाराज अंत करणार तुकोबारा घरात प्रवेश करणार. जिजाबानं घरातनं पंचारतीचं ताटण महाराजांची आरती सुरू केली. आरती तुकाराम. तुकोबारा म्हणजे आरती सांगितलेलं काम ऐकलं नाही तरी सुद्धा आरती करते म्हणजे मुद्दा म्हणून करते काय ना. कारण महिलांची तत्व आपल्या लवकर डोक्यात येणार नाही. हा, त्यांच्या डोक्यात एक आणि मनात तिसरंच असतं. हा, मालकाला वाटतं मालकीत माझ्या असले प्रेम आहे, तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे. संसार बघा किती चिकट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, रक्षाबंधनाला माहेरला जाते, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, घेतली ग घेतली. त्याला बिड्या वडा मिळाला ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं. वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. आणि मी तर म्हणतो पूर्वी बहीण भावाचं प्रेम चोरून का होतोय ना, पण प्रेम होतं. आता बहीण भावाचं प्रेम बी राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. रोडच्या कडेच्या ज्यांच्या सरकारी पैशाला MIDC समृद्धी हायवे जिकडे गेलं तिकडल्या भावाला येचरा बहिणीचा तडाखा कस काय असतो. ते म्हणतात नको परवडला पण बहीण नको. बऱ्याच बहिणीनं भावावर दावा ठोकलेत आणि कोर्टात वाढलेत इथं. अरे पैसा हा गौण विषय, जरा नाती टिकवा. सख्खे बहीण भाऊ सोडून दिले. सध्या नवीन फॅशन आले गुरु भाऊ. तुमच्याकडे आले का ती फॅशन? गुरु बहीण, गुरु मामा. सख्खे काय वारलेत का तुमचे बुवा? अरे नडे आडीला गुरु का ठेवा ना, पण सख्याचा बी विचार करा. विडाल काय तरी उग. अरे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम असं जपा. तसं त्यांच्या डोक्यातले तत्व आपल्या लवकर डोक्यात येत नाही. तुकोबारा म्हणले आरती करते म्हणजे नेमकी कशामुळे करते, गपचूप बसा. घरात गेले तर पंचपक्वान्नाचं ताट तुकोबारांच्या समोर. तुकोबारा म्हणजे 100% काहीतरी गडबड झालेली. त्याच्याशिवाय जिजाबा एवढी सेवा करणार नाही. आणि बोलता बोलता आईसाहेब म्हणतात काय महाराज दिवसभर काम केलंय, हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबारा म्हणे मी तर भंडारा डोंगरा होतो, हे तो कोण आलं होतं. तुकोबारांच्या लक्षात आलं माझ्या रूपामध्ये भगवंताने सगळा सोहळा पार पडलाय. पांडुरंगाला प्रश्न केला, भगवंता माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होते? देवाने उत्तर दिलं, तुकोबारा तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये काम केलं. अरे जगाच्या बापाच्या डोक्यावर तुकोबाऱ्यांचं ऋण झालं. तुकोबाऱ्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणात देव आले. ही ताकद तुकोबाऱ्यांची नाही, ही ताकद तुकोबाऱ्यांच्या वैराग्याची ताकद आहे. आणि असे वैराग्य महामेरू हितून पुन्हा होणार नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, 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 वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही.
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. आपल्याला वैताग आहे, वैराग्य नाही. एक जण माऊली संसारात भांडणं झाली, मालकाची आणि त्याची निघाले जीव द्यायला. रच्च्यालाच निघाले पण बॅटरी घेऊन निघाली जीव द्यायला. लाईट एक जण भेटलं, ताई कुणीकडं आत्महत्या करायला. बॅटरी कशाला? येचू काट्याचा भ्या वाटतंय मला. आता येचू काट्याचा भ्या वाटतंय, ती जीव देईन का हो? वैताग आहे ही काय वैराग्य आहे का? वैराग्य वेगळं माय बाप. आणि एक सांगा, फक्त परमार्थात असल्यावरच वैराग्यवान असं. सांसारिक माणसं सुद्धा लय काय काय विरक्त असतात बरं का. ही गंधावन माळावर वैराग्य नाही, वैराग्य अंतकरणाची अवस्था आहे. एक जण एक साधे होते संन्यासी, गंगेवर आंघोळ करायला चालले. सोन्याचं कडं दिसलं, चांगलं इशिक तोळ्यात असं खपक्या कडं. संन्यासी म्हणले आले का चांगला माल आहे. वाकले खाली, पण घेताना विचारायला आपण संन्यासी काय घ्यायचंय नको. सोडलं, परत उठून राहिले. निघाले तर म्हणले एवढं सोडाव तरी कसं. ही मधली अवस्था लय भयानक असते बो. आणि मग घेऊ का नको. 3 तास तिथंच. गंगेवरून एक सामान्य घरचा, एक धोबी समाजातला, परेड समाजातला एक साधा वारकरी येत होता आपला बोहळा. कपडे धुवून चाललं होतं घरी. ते साधू त्याला म्हणजे इकडे, मी तुझं कल्याण करणार. म्हणले दे आशीर्वाद. ग बस, आशीर्वादन कुठं काय, तुझं ओरिजिनलच कल्याण करतो. मला हो सोन्याचं कडे घेऊन कर माझ्या. तो धोबी म्हणला महाराज कधीपासून बघताय? 3 तास झाला म्हणला, हात सुद्धा लावला नाही. इतका तर वैराग्यवान आहे म्हणला मी. धोबी म्हणला बिघडला काय? 3 तास झालं. 3 दिवस झालो बघतोय, माझं नाहीच तर घेऊच कशाला. खरा साधू कोण? वैराग्य ही अंतकरणाची अवस्था. एक सांगतो माय बाप, ते आतून असतंय माय बाप. भक्ती ते नमान, वैराग्य तो त्याग. त्याग विवेकासहित वैराग्याचे जगदीचं झोळ अग्नी जैसा. हे विवेकासहित वैराग्याचे जगदीचं झोळ अग्नी जैसा. जगदीचं झोळ अग्नी जैसा. अग्नी जैसा. असा धाड 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 जाळ लागतो ना, धगधगीत ज्वाळ. असं वैराग्य असं आमचं अग्नीसारखं पवित्र म्हणले. आणि असे वैराग्य महामेरू आता नाही परत. झाले तेच परत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐशी कोणी होणे नाही. असे हरिभक्त वैष्णव निष्ठ माणसं पुन्हा पुन्हा होणे नाही. 2 चरणाचा भावार्थ तुमच्याकडे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी भजन करायचं. विडोबार कोमाये पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर पवन सोल हनुमान सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेवराय म्हणतात आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेवरांना प्रश्न आला, काय मार आता ऐसे होणे नाही आत, पण नेमके कैसे होणे नाही? सांगतील ज्ञान म्हणतील गुण. 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 सांगतील
ज्ञान म्हणतील गुण सांगतील ज्ञान म्हणतील गुण नयेची साधन निवृत्तीचे नयेची साधन निवृत्तीचे वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काळी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काळी नयती दादा निवृत्तीचे नयती दादा निवृत्तीचे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी ऐकल्या कैसे होणे नाही. तिसऱ्या चरणात सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीची. लोक म्हणते ना आम्ही ज्ञान सांगतो आणि परमार्थाची खून. हा निवृत्ती दादांकडेच जावं लागेल. कारण ज्ञानोबारांसारखा खिरा घडवण्याचं काम निवृत्ती दादांनी केलंय. फार मोठं योगदान आहे माझ्या बाप निवृत्ती दादांचं. नयेची साधन निवृत्तीचे. साधन या शब्दाचा अर्थ आहे साधना तपश्चर्या. त्यांनी केलेल्या अविरत साधना आहे. साधनेशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. क्षेत्र कोणते असू द्या, राजकारण असू नाही तर परमार्थ असू नाही तर संसार असू, कष्ट अभ्यास साधना आहे तपश्चर्या आहे. शेवटी देवाला सुद्धा द्यावंच लागतं. आणि मुलांना सुद्धा विनंती, कष्ट करा घाम गाळाशी. एखाद्या गोष्टीला इतकं घासा देव सुद्धा म्हणला पाहिजे चल कवर तुला तरी ताणू घेऊन टाकी यश चल. 5 मिनिटं इकडं 5 मिनिटं तिकडं डोकं लावितो. देवाला कळा ना ह्याला नेमकं कशात यशस्वी व्हायचंय बो. एका मुद्द्यावर ठाम राहावास त्याच क्षेत्रात साधना करा. कष्टाशिवाय पर्याय नाही मायबाप. म्हणून आपल्या 12 कडीची सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा आणि मग खा. ख 12 खडी नीट ऐका बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. कष्ट करा क मग खा मग ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि सध्या गर्वच इतका झालाय ज्याचं त्याचं फिक्स वाक्य म्या शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू विश्वामित्र आहे का काय बुवा. विश्व निर्माण म्हणजे तो नेमकं केलं तरी काय बुवा. असं 2 एकर घेतली आणि 1 घर बांधलं मग तुला विश्व निर्माण केलं का काय माणसं. आम्ही म्हणतो ज्याने विश्व निर्माण केलंय त्या लोकांनी म्हणलं पाहिजे ह्यांनी लय कमी होईल. हेच बडबड करतो आणि लोकाला बोर करतो. लोक म्हणे आणि ज्याने केलंय त्याचं दिसतंय ना त्याला काय सांगायची गरज आहे. पण कोणाला रूपाचा, कोणाला पदाचा, कोणाला कलेचा, कोणाला गुणाचा, कोणाला करतो नुसता गच झाला. गर्व नको ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार घसरगुंडी. गर्व तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला क्या बात. वाया गेला तुका म्हणे वाया गेला अहंकार झाला अहंकार झाला 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 तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला अहंकार झाला अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला गेला वाया गेला फेल वायात जाणार तो. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला म्हणजे घसरला ग. हा आणि ज्याला घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल त्याने कधीच कोणाचा चमचा होऊ नका. हा चमच्याला हे चित्र असतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हा हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. आणि समाजात ही चमचे जे असतात ना ते भयानक असतात. तोंडावले खास बोलते ती वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. तोंडाव पुढे गेले भंगार आहे ती. त्याने त्या गावचं वाटोळ केलं. ही चमची मैंदमुखीचा कोवळा भावा अंतरीचा निराळा. तोंडावर गोड बोलायचं महाग काड्या करायचे चमचे. आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. ज माणसाने मळ का असावं पण जळक नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. तिकडं आलाय का सगळीकडेच आहे तो. लय फॉर्म मध्ये या. त्याचे लक्षणं सांग का. पोटात दुखणे, मळमळ, करमत नसणे, डोकं जड होणे,
दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाचे लक्षण आहेत. आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 300 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का. आणि त्याच्यातलं एकच इंजेक्शन घ्यायचं, पॉवरफुल गुणच, एक इंजेक्शन काम तमाम. इंजेक्शनचं नाव लिहून घ्या, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का? गायक आहे, वादक आहे, परिसरात कीर्तन करा. एखाद्यानं संस्था टाकली, बिझनेस टाकला, व्यवसाय टाकला, दुकान टाकलं, जाऊन द्या ना. पहिले गिरायक आपलं गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल, गावाने मिळून खांद्यावर घेऊन नाचले पाहिजे. तांगड्या ओढू नका, तांगड्याला धरून जगा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याचे झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहा, मुद्द्यावर ठाम राहा, संकटाला डगमगू नका, मोठं झालं ढगात जाऊ नका, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा, तरबेज व्हायचं थकू नका, यश मिळेल पण जरा दमदारा, दम धरण्यासाठी धाडस ठेवा, आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न एवढीच बाराकडे भरपूर झाली. आता सगळेच एकदा सांगितले बी लोड येईन. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापातच देतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर चक्कर येत असते. तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या, आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल. पण सुरुवात काय? कष्ट. ही तरुण मुलं, शाळेतली मुलं, हे ध्यानात ठेवा. कष्ट साधना. ज्ञानोबाऱ्या सांगतात, अभ्यासाने गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष जे. किंवा म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यास मिळ. आणि अभ्यास जर असल, कष्ट, यालाच अभ्यास हा शब्द आहे. ओले मूळ भेदी खडकात येते अंग, अभ्यासाची सांग कार्याची ती, अभ्यासाची सांग. हे मोठी मुळ भेदी खडकात अंग, अभ्यासाची सांग कार्याची ती, अभ्यासाची सांग. अभ्यासाची सांग कार्यसिद्ध किंवा कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करीत असा याचं कारण अभ्यास तुका. हे अभ्यास साधना, आणि साधना निवृत्ती दादाची आहे. म्हणून ज्ञानोबऱ्यांचे गुरु होण्याचा विश्वगुरु ते मायबाप, त्यांचे बरोबर नाही करू शकत कोणी. सांगतील ज्ञान म्हणतील कोण, पण निवृत्ती दादा नाही याचे साधन निवृत्तीचे. निवृत्ती दादा सारखे साधना नाही. आणि ज्याच्या जीवनात साधना झाली त्याला दुसऱ्याने परब्रह्म दाखवण्याची गरज नाही, तो स्वतःच परब्रह्म होणार. आणि ज्ञानोबाराने जो सर्वसामान्यासाठी उघडा मोक्ष करून ठेवला, ते ज्ञानोबारांच्या ज्ञानाची बरोबरी जगाला जमणार नाही. अभंगाच्या 4 परब्रह्म डोळा दाबू ऐसे म्हणते, परब्रह्म डोळा दाबू ऐसे म्हणते, ब्रह्म डोळा दाबू ऐसे कोणानय योक्ते ज्ञानोबाचे, कोणानय युक्ती ज्ञानोबाची, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, कोणा नियुक्ती ज्ञानोबाची. लोक बनते ना, आम्ही तुम्हाला परब्रह्म दावतो, हे करतो. ग बसा, लय झाले तर संप्रदाय इतके आलेत, आम्ही ज्ञान दाखवतो. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात नुसता हुरसुळाच उठलाय कृष्णा महाराज. कसल्या बी माळा काढल्या ते प्लॅस्टिकच्या माळा, आणि ते आता तसल्या माळा, आणि काही देव त्यांचं कुठून आणल्या ते त्यांनी ती बी कळाना. काही खा, काही फॅन देव दाखवतो.
मग नियम नाही, धर्म नाही, मग संप्रदाय कसं म्हणायचा? नाही, लोक म्हणते ना आम्ही तो ना, पण इतका सुलभ मोक्ष परब्रह्म डोळा दावायचे म्हणतील, पण कोणा नियुक्ती ज्ञानोबाची? ज्ञानोबाने जेवढा सोपा मोक्ष लोकांना, अहो सोपा मोक्ष म्हणजे ज्ञानोबाने डायरेक्ट मोक्षाची पंगतच घातली. जयाने गातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. डायरेक्ट आहे ना, पंक्तीला काय भेदभाव का? का समर्थाच्या पंक्ती भोजने तळलेल्या वरीला एकची पक्वाने कुणी या रे या रे लहान थोर या ती बोलत येणारे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि ज्याच्या जीवनात ज्ञान आहे त्या घरामध्ये असे कार्यक्रम होत असतात. हो, आई वडिलांवर सध्या इतके हाल चालू आहेत, इतके अवघड दिवस आले ते सध्या, का? ज्ञानच नाही ना. व्यवहार ज्ञान सुद्धा नाही, ब्रह्मज्ञान तर लांबच राहिलं नाही. अरे ज्या आई वडिलांनी आपलं जीवन घडवण्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन जाळलं. एक आई, ऐका, एक आई लहानपणी 4 मुलाला सांभाळते, पण ती 4 मुलं मोठी झाल्यावर एका आईला सांभाळू शकत नाही, हे आपली शोकांतिक आहे. अरे एका आईने आणि एका बापाने 4 मुलं सांभाळण्याची हिंमत ठेवली, पण 4 मुलं जर एका आई बापाला सांभाळू शकत नसेल, किती अवघड आहे. माँ बाप तो कोई नहीं माने, माँ बाप तो कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने। औरत का बहुमान रे, औरत का बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, मूर्खों को सन्मान। आई रे बेईमान दुनिया आई रे। हे सध्या असं झालंय, काय खऱ्याला किंमत आहे का? अवघड आहे माय बाप. सध्या असं झाले, कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहणं डुकणं, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, आई बाबाला लावतो कामाला, सुला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला विडाला. आई वडिलाची सेवा करा, हे तरुण मुलांचं कर्तव्य. माय बाप त्यांनी त्यांचं जीवन जाळले. अरे दुधाचे 2 थेंब करण्यासाठी आईनं रक्ताचे 5 थेंब जाळले. 4 वर्ष जे आईचं दूध प्यालं, त्या दुधाची जरा जाण ठेवा. जगानं आपल्यावर प्रेम केलं, पण आपला चेहरा पाहिल्याच्या नंतर केलं. तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर 9 महिने जिनं तुमच्या प्रेम करतेला आई म्हणतात. ऐका, डोळ्यात प्रेम दाखवते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. आईच्या डोळ्यात प्रेम दिसतं आणि डोळे मिटेपर्यंत ती प्रेम करते. बायकोचं बी प्रेम आहे, पण डोळे वटारून बस म्हणलं की बस. पण तिचं प्रेमच असतं. प्रेमात, आणि जिथं प्रेम आहे तिथं भांडणं होतातच बरं का, तुम्हाला खरंच सांगतो. प्रेम तिथं भांडण. याने एखादा जर म्हणत असेल माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, आणि जर भांडणच होत नसतील, समजाच हे गद्दार आहे, हे लबाड प्रेम करतोय. ओरिजिनल प्रेम आणि भांडण आहे असं कसं शक्य आहे? होणारच त्यांची घासाघाशी. का? प्रेम तिथंच भांडणं. हे उलट शास्त्र आहे. उलट पती पत्नीचं प्रेम असतं म्हणूनच त्यांची फक्त लेवल पाहिजे भांडणाला बी. लक्ष्मण रेषा अशी लय बाहेर गेल्या मग लय अवघड होते. थोडीशी मर्यादेत चलवलं, जरा मापात थोडं. डोळे वटारून प्रेम करते ती बायको, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई. आणि कधीच डोळ्यात प्रेम दाखवत नाही तो बाप असतो. कवा बघा गंभीरच बाप, हसत नाही, काय नाही. मग प्रेम नाही का? प्रेम आहे. आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. आपकरी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी वाळवोनी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी,
बाप घरी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी वाळवणी स्वतःचा जीव जाळीत असतो त्याला बाप म्हणतात. अरे बापाकडे बघा, चप्पल तुटली फाडकन माने स्वतःच्या बनाला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतो, बापाच्या बनाला 25 छिद्रे नवीन घेत नाही का? तुम्हाला समाजात मोठं करायचं, मग माझ्यावर खर्च करून कशाचं मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात मायबाप. आणि त्या वडिलांविषयी आदरभाव. आणि सध्या इतके हाल चालू आहेत आईबापांचे महाराष्ट्रात, नावच काढू नका. आणि शिकलेल्याने जास्त केलं म्हणा, शेतकऱ्याने आईबापाचं जास्त हाल करील. आणि लय शिकलेलीच जरा थोडं धर्म आचार विचाराच्या बाबतीत थोडे कमी पडतात मायबाप. सांगण्याचा उद्देश आईवडिलाची सेवा हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मायबाप. आणि त्यासाठी जीवनामध्ये कोणतं का व्यवहाराचं का होईना पण ज्ञान पाहिजे ना. आणि एक वाक्य सांगतो, आईवडिलाची सेवा करा असं फक्त आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं, आधी आम्ही सेवा करायची मग तुम्हाला सांगायचं. आम्ही बोंबलत फिरायचं, तुम्हाला डोस द्यायचं, लोक बदलाय मोकळी नाहीत. एका महाराजाचं तसंच झालं. 10व्याला प्रवचनाने मोठ्याने आरडायचं, मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ. लोक म्हणले काय अभ्यास आहे नुसते प्रमाणच येतो. निम्या प्रवचन एक म्हातारे उठले, त्याने चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात गाढ दिशेने ठोका टाकला. महाराजाला झपकवल्या, गावातली पोरं म्हणजे धर्र म्हाताऱ्याला, आणि महाराजाला हाणले. 2-4 पोरं धरायला लागल्या. महाराज म्हणले म्हाताऱ्याला म्हणले हाणू नका म्हणले. त्यांना म्हणले का? तो माझा बाप आहे. बापानेच महाराज चोपला होता. मग बाबा महाराजाला का झपकिवलं व म्हातारं म्हणतं ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी कायला तुकडा देत नाही म्हणे. माणसात चोपला या. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं, हा तर लोक बदलणार आहेत. विडाल देव मानते ते लोक आपल्याला, आपल्या कपाळाला बुकाय, गळ्यात माळे, ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याचे आपण लेकर आहेत. लोक आपल्याला देव मानतात. आपला आचार विचार, आपले पावलं कुठं पडतात ह्याचा आपल्यातल्यांनी बी सुद्धा विचार करणे ही काळाची गरज आहे. विडाल चालतं बोलता दैवत माझ्या बाप केवळ काशी मायवली अशी काय केले चालता बोलता दैवत आई वडील माय बाप केवळ काशे तेने नवजावे तीर्थाशी. त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य. पण लय हाल आहेत अहो. 10वा सुद्धा काय काय भागात बंद झालेत म्हणा. परवा ते पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उकता दिला कावळ्या सकट. 10वा काका म्हणले 10,000 लागते. हे म्हणले 20 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू? ते म्हणलं ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. अरे काय आचरण, काय विचार, लय अवघड आहे माय बाप. एक परिवार तो तसा परिवार. अहो कित्येक घटना आहे माय बाप. बापाने जीव तोडून पोरग परदेशात शिकायलाय. आताच मागल्या महिन्यात पेपरला बातमी आलती, वडील गेले तर पोराने डायरेक्ट सांगितलं मी अंतविद्याला येऊ शकत नाही. तुमची इच्छा आहे, गावची जर इच्छा असेल मी माझ्या बापाच्या अंतविद्येत यावं तर व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी अंतयात्रेत म्हाताऱ्याचं शेवटचं दर्शन घेतो म्हणलं. पण मला सुट्टी भेटत नाही. काय प्रेम राहिलंय का? हा एक परिवार तो तसा परिवार. दुसरा आमचा भिशे परिवार. इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि हे असे कीर्तन करण्यासाठी माणूस सुद्धा भाग्यवान असावं लागतं. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत त्याची वाट बाहेर राहून त्याची वाट बाहेर राहून त्याची वाट बाहेर राहून भाग्यवंत घरी भजन पूजा, भाग्यवंत घरी भजन पूजन, वाट बाहेर राहून त्याची वाट बाहेर राहून भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. हो वाढतंय एक
भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवान माणसं असावं लागतात. आणि हे चारही बंधू आचार विचार संपन्न आहेत म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि कीर्तन का करायचं एक वाक्य सांगतो. हे गोड जेवणाला कीर्तन वगैरे, श्राद्धाला कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, गेलेली माणसं परत येणार नाहीत. पण ज्यांना आईवडील आहेत त्यांनी निस्वार्थ भावनेने आईवडिलाची सेवा करावी. हे वैचारिक परिवर्तन व्हावं यासाठी हा धर्ममंडप आहे. आजचा सोहळा हा पाहण्यासाठी वैकुंठाशी बाबा हे लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात आहे. आणि हा सोहळा पाहून तितके प्रसन्न होणार. या कुळाला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. थाप मारा. कृष्ण महाराज स्वर्गातले पूर्वज आज आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, 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 तुका म्हणे आशीर्वाद देते. कल्याण येते मध्ये तुळा, कल्याण येते मध्ये तुळा, पाहता ते वाट स्वर्गीचे प्रवास, पाहता ते वाट स्वर्गीचे प्रवास, पाहता ते वाट स्वर्गीचे प्रवास, पाहता ते वाट स्वर्गीचे प्रवास. वाट तुगा म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण येचे ते व्हावे कुळा. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज सुद्धा या विषय परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा दिवस आहे. म्हणून चारही मुलांनी एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आज युवा शक्ती तरुण मुलं सुद्धा बहुसंख्येने उपस्थित. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, व्यसन करू नका. वाघासारखा निर्धय आपल्याला मिळाला व्यसनाच्या आधीन जाण्यासाठी का? आचार विचार आपल्या जीवनामध्ये असावेत. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. गावागावामध्ये जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले, त्यांचे संप्रदाय उपकार झाले, त्यांनी टिकून ठेवली कठीण काळात परंपरा. पण ह्यांच्यानंतर ही परंपरा तरुण मुलांच्या खांद्यावर आहे. आपण ज्ञानोबा तुकोबाची लेकरं आहेत, या धर्माची पालखी आजच्या तरुण पिढी करते, जबाबदारी आहे. म्हणून धर्म कार्यामध्ये, गावच्या सप्ताह असेल, कोणतंही सामाजिक काम असेल, सगळ्यांनी एक होऊन ते कार्य हातामध्ये घेणं, तरुण मुलांचं योगदान त्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामने सांगितलं, देशातली सगळ्यात मोठी शक्ती ही युवा शक्ती आहे. तरुणांनी एकदा हातात काम घेतलं की ते कामच ओके करतात. स्वराज्य सुद्धा काय तरुणपणात, ज्ञानेश्वरी सुद्धा तरुणपणात. 16 वर्षाचं वय असताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. छत्रपतीने 16 वर्षे तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं. जातीपातीचे राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आणि छत्रपती ज्यांनी घडवलं ते राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 वाला टाळ. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे नांदते.
वजनदार राष्ट्रातली आपण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. अरे 393 वर्षाला अजूनही छत्रपती जशी आहे तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने ही धरती सुद्धा पावन झालेली माय. आणि त्या छत्रपतींच्या विचारानं चालणारे आणि छत्रपतींच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवणारा त्यांचा विचार जीवनामध्ये आत्मसात करणारा आधुनिक काळातला मावळा म्हणजे मनोज जरांगे पाटील. मगाशीच मला सगळे मंडळी भेटले म्हणले उपोषण सुद्धा आणि सगळे अनेक वाक्य सांगतो. मराठा आरक्षण हा जातीवादाचा विषयच नाही, हा हक्काचा मुद्दा आहे. हो तो हक्क आहे, ज्याचा त्याचा हक्क ज्याचा तर तुम्ही मग दुसऱ्यांनी केलं की मग ते त्यांचा हक्क आणि मराठा समाजाने केलं की मग ते राजकारण का? असं कसं काय होऊ शकतं? असं नाही. आरक्षण हा ज्याचा त्याचा हक्क जो तो मागेल. मला एक सांगायचं आहे, वरची माणसं चॅप्टर असतात त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते काही ठिणगे टाकते. ओबीसीची मराठ्याचे गाव पातळीवर भांडणच नाही. खरं सांगा कधी आपल्या मनात जात आली? एकमेकाच्या लग्नात एकमेकाच्या कार्यात आपण जीवापाड पळतो ना. आपल्यात भेदभाव नाही मतभेद बी नाही. ती माणसं हुशार असते तर त्यांची पोळी भाजण्यासाठी ते ठिणग्यात टाकतात. वरच्यांचं ऐकून आपल्यात ते सुद्धा दरी वाढू नका. सगळ्यांनी सोबत राहा. हक्क ज्याचा त्याचा मागान. आणि जरांगे पाटलांचं म्हणजे सगळ्यात विशेष एकच आहे की आत्तापर्यंत 1 वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहणं. 1 वर्ष महाराष्ट्रात सोपं नाही. ही तर कालची बातमी आज चलत नाही. ही महाराष्ट्र एवढा सोपा नाही. भारत देशाला दिशा दाखवतो त्याला महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्राचं कंट्रोल ठेवणं एवढं सोपं आहे काय? मॅनेजच होत नाहीत. अडचण असती. हजारो कोटीचे मालक झाले असते. गावाच्या गावं नावं केली असते जरांगे पाटला सरकारने. गायरांना सकट फॉरेस्ट बी घ्या, गायरान बी घ्या, गावाच्या गावं घ्या, पण फक्त विषय क्लोज करून टाका. पण मी माझ्या समाजासोबत गद्दारी करणार नाही. समाजावरची निष्ठा सोडणार नाही. एका निष्ठेमुळं तो लढा टिकून, दुसरं काहीच नाही. निष्ठा एका शब्दावरच अख्खं आरक्षण चालू आहे मायबाप. 1 वर्ष झालं मायबाप आणि अजूनही तो लढा चालूच आहे. सांगण्याचा उद्देश छत्रपतींचे विचार सगळ्यांना सोबत घेऊन आहेत आणि तेच विचार आपल्या जीवनामध्ये असावेत तर आपल्या जीवनाचा आनंद या ठिकाणी. अनेक वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण गावातल्या धर्माच्या ठिकाणी सत्याच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हे फार महत्त्वाची गरज आहे सध्या. गावचं मंदिराचं जीर्णोद्धार असेल, गावचं सामाजिक काम असेल, तिथं एक व्हा तर काळाची गरज. नाही तर हेच माणसं पुढं कान तेच पुढं कान, ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच राहिले. आपले जे वाद हे वैयक्तिक वाद. हे तर संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो? सगळ्यांनी एकत्र राहिलं तर हे क्रांती घडणार आहे. अशी क्रांती युवा शक्तीच्यातून घडावी. त्यासाठी जीवनामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञान माझे ज्ञानोबा आपल्याला देतात. म्हणून कोणाने एक ते ज्ञानोबाचे सांगतेला अर्थ करतेला परमार्थ नव्हे. हा एकांता सोपनाचा सोपन काकाचा एकांदा. ज्ञानोबाचं ज्ञान निवृत्तीदादाचे साधना. मुक्ताबाईचा घुई या जगाला कळणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगून या नामा म्हणे देवा सांगोनी आकाश. 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 देवा सांगोनी आकाश. नामा म्हणे देवा सांगोनी आकाश. नये मुक्ताबाई गुह्या तुझे. नये मुक्ताबाई गुह्या तुझे. वैराग्याच्या गोष्टी किल्याचा ऐसे कोणी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे आता
ऐकिल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, नामा म्हणे देवा सांगून या काय नाही मुक्ताबाई गुह्य तुझे. हे मुक्ताबाईचं गुहे काय गुहे मुंगे उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. 1400 वर्ष जगलेला चांगली आमच्या मुक्ताबाईला आई म्हणतो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. का हे मुक्ताबाईचं गुह्य, हा मुक्ताबाईचा अधिकार. शेवटच्या 4 चरणामध्ये 4 भावंडांचं वर्णन नामदेवराने केलेलं आहे. आणि 4 भावंडांकडे बघून नामदेवरांना असं वाटतंय की वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने आता ऐसे कोणी होणे नाही. असे रत्न पुन्हा या जगामध्ये होणार नाहीत. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. वैकुंठवासी सुपणराव भिसे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा सुंदर कार्यक्रम त्यांच्या समस्त भिसे परिवाराने आयोजित केला. अन्नदान ज्ञानदान हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा या परिवाराच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडत राहो या ठिकाणी प्रार्थना करतो. 4ही बंधू आपल्या हातून अशीच ही धर्मसेवा घडत राहो अशी विनंती करतो. माझे गुरुवारे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचं योग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात कीर्तने केले, महाराष्ट्राच्या बाहेर केले. जानेवारी महिन्यामध्ये दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आले. हे तुमचे माझे वाचलेले आशीर्वाद आहेत. उभारेला ध्वज तिन्ही लोकावरी किंवा ज्ञानदीप लावू जगी. जगामध्ये वारकरी संप्रदाय नेणं ही आजच्या तरुणाची जबाबदारी आहे आणि म्हणून प्रत्येकाचं योगदान या धर्मासाठी संप्रदायासाठी महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जलंगमावी कर्जत नगरीमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आमचे कृष्ण महाराज नेहमी तिकडं आल्यानंतर येत असतात. घरच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित असतात. अत्यंत सुंदर मंदिर आहे, भव्य दिव्य मंदिर. तेजपुंज ज्ञानोबा तुकोबा यांची मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. 2 एकरचा परिसर आहे. हजारो झाडे आहेत. अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. आज ज्यांचं कीर्तन आपलं जे तुम्ही जे कीर्तनाचं मानधन देता हे मानधनसुद्धा त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठीच जात आहे. ही सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. या परिवाराला सुद्धा मी धन्यवाद देतो. आधी करून सर्वच मंडळींनी सुंदर साथ केली. पंढरी महाराजांनी अत्यंत गोड गायन केलं. कृष्णा महाराज असतील, रोहन महाराज असतील, तसेच आमचे प्रवीण भाऊ, ही सर्वच मंडळी, युवा कीर्तनकार श्यामसुंदर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्वच मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम, कारण सुरू व्हायलाच आपल्याला थोडा उशीर झाला म्हणून पुढं थोडं लांबलं. मला हेतून आता पुण्याला परत कीर्तनाला जायचं आहे. तारीख घेताना जरा अडचण होती, मी नकोच म्हणत होतो, पण परिवारानं आग्रह केला. परत आमचे बंधू तिकडे फलटणला असते, समाधाभाऊ त्यांचे, आमचे दत्ताभाऊ मित्र आहेत. आमच्या बंधूंकडून परत फोन, कृष्णा महाराजाचा फोन, म्हणून हा आग्रह. पुढेही लांबचा प्रवास असल्या कारणानं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. संसारात सुद्धा ज्ञान